ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा 5 तारखेला पार पडतोय। या यात्रेकरता मानाच्या सासनकाठ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूसह राज्याच्या अनेक भागांमधून भाविक या यात्रेकरता दाखल होत आहेत। काही जण बैलगाड्या घेऊन तर काही जण पायी चालत या यात्रेत सहभागी होत आहेत। लाखो भाविक आत्तापासूनच मंदिरात दाखल झाले असून गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत मंदिर न्हाऊन निघालेलं आहे। ज्योतिबाच्या नावाने चांगभलेचा गजर करत लाखो भाविक आता ज्योतिबा मंदिराच्या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ज्योतिबाची चैत्र यात्रा आहे ती 5 तारखेला होते, मात्र तत्पूर्वीच आहे ते भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात देशभरातून या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठी नाचवणे हे वैशिष्ट्य असते। आणि या सासनकाठीचा पीठभागच्या तालावरती या ठिकाणी महिला सुद्धा दंग झाल्याचं पाहायला मिळतं। एक प्रचंड असा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येते। गुलाल खोबऱ्यांची मुक्तपणे उधळण हे या यात्रेचं वैशिष्ट्य असतं। आणि एकूणच या ठिकाणी भाविक आहेत ते या गुलालाच्या या सगळ्या रंगामध्ये न्हावून निघाल्याचं पाहायला मिळते। आणि देशभरातून प्रामुख्याने तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्यातून आहे ते भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत असतात आणि ज्योतिबाच्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। आणि हाच उत्साह आणि तोच या ठिकाणचा आनंद आहे तो या एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये या यात्रेच्या उत्साहामध्ये आपल्याला दिसून येतोय। आणि या सगळ्या यात्रेच्या कालावधीसाठी प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या यात्रेच्या निमित्तानं तैनात करण्यात आलेली कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी आहे ते प्रशासनाच्या वतीनं आहे ते घेतली जाते। एकूणच प्रशासन सज्ज आहे आणि भाविक सुद्धा आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते दाखल होत आहेत आणि गुलालाची मुक्तपणे ते उधळण करत आहेत। आणि एक आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे ते सध्या ज्योतिबाच्या ठिकाणी पाहायला मिळते। यात्राचा मुख्य सोहळा आहे ते 5 तारखेला होणार आहे, मात्र तत्पूर्वी भाविक मोठ्या प्रमाणात ते ज्योतिबा मंदिराच्या इथं दाखल झालेले आहेत आणि गुलालामध्ये संपूर्ण हे मंदिर आहे ते न्हावून निघाल्याचं आपल्याला दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर फाळके, न्यूज 24 कोल्हापूर। तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेकरता तुळजाई नगरी सज्ज झाली आहे। या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आज आपली दुकानं थाटली, तर बाजारपेठाही मोठ्या प्रमाणात सजली आहेत। प्रशासनानं देखील तयारी पूर्ण केली असून मंदिरातील आणि मंदिर परिसरातील सगळी स्वच्छता करण्यात आली आहे। आज पहिल्या दिवशी तुळजाई नगरी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविक येण्यास सुरुवात झालेली आहे। दुपारी 12च्या आरतीनंतर क्षेत्र पौर्णिमा यात्रा सुरुवात होते। दरम्यान येत्या 6 तारखेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून 10 लाख भाविक देवीच्या दर्शनाकरता तुळजापुरामध्ये येतील असा अंदाज आहे।